स्थावर मिळकतीच्या वाटपाच्या दाव्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? नमस्कार, मी ॲडव्होकेट कैलास नाईक. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जेव्हा कौटुंबिक वाद होतात, एखादा भाऊ किंवा कुटुंबातील सदस्य हे वाटप देण्यास नकार देतात, तेव्हा नाईलाजास्तव आपल्याला न्यायालयामध्ये वाटपासाठी दावा दाखल करावा लागतो. दावा दाखल करीत असताना मिळकत ही वडिलार्जित आहे किंवा एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून घेतलेली आहे हे सिद्ध करण्यासाठी त्या मिळकतीचे जुने सातबाराचे उतारे, घर जागेचे उतारे हे आवश्यक असतात. तसेच त्या जुन्या उतार्यानंतर पुढे ज्या ज्या व्यक्तींची नावे लागलेली आहेत ती नावे कशी लागली यासाठी जमिनीच्या बाबतीमध्ये सहाड्याचे उतारे व घरजागेच्या बाबतीमध्ये ग्रामपंचायतचे ठराव तसेच नगर परिषदेची कागदपत्रे ही आवश्यक असतात. ती मिळकत ही मूळ वाडवडिलार्जित होती हे सिद्ध करावे लागते व त्यानंतरच वाटपाचा दावा हा आपल्या बाजूने होऊ शकतो. केवळ चालू सातबारा उतारा किंवा घरजागेचा उतारा दाखल केल्यानंतर दाव्याचा निकाल आपल्या बाजूने होऊ शकत नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला